आता आपण उगाच सुपरफास्ट 50 बातम्या। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळातील खरेदीचा गोंधळ उघड। 35 कोटींच्या 100 शववाहिका जानेवारीपासून धुळखात पडून महापालिका आणि नगरपालिकांना शववाहिका देण्यात येणार होत्या। चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणीच्या उत्खननामुळे शेतीचं मोठं नुकसान। खाण कामगारांचं पुनर्वसन करा, त्यानंतर खाणीचं काम सुरू करा, विजय वडेट्टीवारांची विधानसभेत मागणी। आमदार प्रकाश सोळंकेंच्या निकटवर्तीयांकडून दुकानदाराला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल। सुशील सोळंके आणि त्यांच्या पत्नीकडून मारहाण, गुन्हा दाखल, मात्र अद्याप सोळंकेला अटक नाही। हायकोर्टानं जामीन अर्जही फेटाळला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा मावळा संघटनेचं आंदोलन। बीड प्रकरणात मुंडेंना सहाआरोपी करण्याच्या मागणीसाठी संघटना आग्रही। आंदोलकांकडून मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचं आंदोलन। विधान भवनावर कांदा, कापूस, तूर, सोयाबीन फेकून आंदोलन। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जळगाव जामनेरमधील गारखेडामध्ये 150 शेतकऱ्यांचं सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन। कमी दाबाची वीज मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा उपअभियंत्यांना घेराव। वीज सुरळीत न केल्यास सबस्टेशनला टाळ ठोकण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। यवतमाळच्या किन्ही गावामध्ये जलजीवन मिशनचं काम ठप्प। सरपंचाचं साडी नेसून पुष्पा स्टाईल आंदोलन। जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा। बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून घंटानाद आंदोलन। कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। सोलापूर पुणे महामार्गावर लोहार समाजाचं रास्ता रोको आंदोलन। प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी सरकार दखल घेत नसल्याचा आरोप। काही वेळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। मालेगावात पांचाळ कुटुंबियांना धमकावल्याचा प्रकार समोर। घरावर बाटल्या फेकणं तसंच रात्री दरवाजा वाजवून पळून जाण्याचा प्रकार। मालेगावच्या पीडित कुटुंबियांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे धाव। नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती आयएस संजय मीणांविरोधात पोलिसात तक्रार। असभ्य वागणूक दिल्याचा तक्रारकर्त्याचा आरोप। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये 10वीचा गणिताचा पेपर कस्टडीत रात्री उशिरा पोहोचला। आरपीआयकडून शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप। गणिताचा पेपर कोणतीही सुरक्षा न घेता रिक्षानं आणल्यानं आरपीआय पदाधिकारी संतप्त। चंद्रपूरच्या घुग्गुसमध्ये काँग्रेस नेत्याच्या घरावरील गोळीबाराची घटना फेक। पोलीस तपासात गोळीबाराचे कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत। गोळीबाराची घटना अफवा असल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण। नांदेडमधील शाळेत विद्यार्थ्यांचा बाथरूम साफसफाई करतानाचा व्हिडिओ व्हायरल। शाळेतील शिक्षकांवर ग्रामस्थांकडून टीका। संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। गडचिरोलीतील 4 नक्षलवाद्यांचे स्मारक उद्ध्वस्त। कावंडेच्या पोलीस स्टेशन हद्दीतील नक्षल स्मारक पोलिसांकडून उद्ध्वस्त। नाशिक शहरात जीबीएस रोगाचा शिरकाव। पाथर्डी फाटा परिसरातील 60 वर्षीय इसमाला जीबीएसची लागण। नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात रुग्णावर उपचार सुरू। गोंदियाच्या देवरीमधील परसोडी भागात लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या टाकीचं काम अद्याप अपूर्ण। टाकीचं काम पूर्ण करून गावाला पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी। बुलढाण्याच्या शेगाव आगारात बसचा अपघात। पातुर्डा फाट्याजवळ अपघात। 2 प्रवासी जखमी। स्टेअरिंग जाम झाल्यानं बस रस्त्याच्या कडेला धडकली। शहापूरमध्ये कांदा घेऊन जाणाऱ्या पिकअपचा अपघात। पिकअप चालक जखमी। प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू। पोलिसांकडून तपास सुरू। गोंदियाच्या चूलबंद नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई। महसूल विभागाच्या कारवाईमुळे वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले। कारवाईत वाळूचा साठा जप्त। संपत्तीच्या वादातून भावानं पोलिसांसमोरच बहिणीवर बंदूक उगारली। सेवानिवृत्त जवानाचा कारनामा। अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद गावातली धक्कादायक घटना। साताऱ्यातील दरेगावच्या लगतच्या डोंगरावर अज्ञातानं वणवा लावला। स्थानिकांच्या सतर्कतेमुळे कोणतेही नुकसान नाही। अज्ञातावर कारवाई करण्याची मागणी। कल्याणमध्ये घरात घुसून रिक्षा चालकाकडून 2 अल्पवयीन शाळकरी मुलींचा विनयभंग। कल्याण तालुका पोलीस ठाणे परिसरातली धक्कादायक घटना। विनयभंग करणारा हेमंत पवार पोलिसांच्या ताब्यात। गुन्हा दाखल। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मटक्याचा अवैध व्यापार करणाऱ्यांवर कारवाई। मटक्याविरोधात स्थानिक नागरिक एकवटले। मटक्याचे अड्डे स्थानिकांनी पोलिसांना दाखवले। परभणीच्या पूर्णा शहरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण। सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची नागरिकांची मागणी। वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास।
अकोला जिल्ह्यात दुचाकी चोरट्याला अटक, 7 दुचाकीसह चोरीचा माल जप्त, उरळ पोलिसांची कारवाई. कल्याण स्टेशन परिसरात वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती करणाऱ्या 3 आरोपींना बेड्या, महात्मा फुले पोलिसांची कारवाई. 9 महिलांची सुटका करत मुख्य आरोपीचा शोध सुरू. नाशिकचा पारा 40शी गाठण्याची शक्यता, हवामान विभागाकडून नाशिकमध्ये आज येलो अलर्ट जारी. कमाल तापमान 35 अंशांवर तर किमान तापमान चढ उताराने. चंद्रपूर जिल्ह्याला 12 आणि 13 मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला, पारा 40 अंशांवर, हवामान खात्याकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. नांदेड शहरातील विष्णुपुरी धरणात 38% पाणीसाठा शिल्लक, सध्या पाणी कपातीचा निर्णय नाही, मात्र नागरिकांना पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन. जळगावात वन्य प्राण्यांची ताण भागवण्यासाठी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती, गौताळा ऑट्रमघाट अभयारण्यात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय. अमरावती जिल्ह्यातील 1935 गावांची पशुगणना पूर्ण, 270 गावांमध्ये प्रगणनेचं काम सुरू. पशुगणना पूर्ण न झाल्यानं मुदतवाढ दिल्याची पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्याला पाणी सोडण्यासाठी शेतकरी आक्रमक, शिवना टाकळी धरणातून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या संचालकांची गाडी शेतकऱ्यांनी रोखली. नांदेड शहरातील गोदावरी नदीपात्रात घाणीचं साम्राज्य, नदीतील पाण्याला जलपर्णीचा वेढा, दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका.